मित्रांनो, टीवा बी.कॉम सहकार व ग्रामीण विकास पेपर थर्डमध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण याच पेपरमधील चॅप्टर फर्स्ट विपणनाची ओळख इंट्रोडक्शन्स ऑफ मार्केटिंग यातील 1.1 विपणनाचा अर्थ आणि व्याख्या, 1.2 विपणनाचे घटक आणि 1.3 विपणनाची उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.4 विपणनाचं महत्त्व या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर एस कापडी सर्वांचे स्वागत करत आहे आणि आपण विपणनाचं महत्त्व या घटकाला सुरुवात करणार आहोत. आता विपणनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. आता विपणन ही जी प्रक्रिया आहे, ही विपणन प्रक्रिया एक कार्याचा समूह किंवा त्यालाच आपण ग्रुप ॲक्टिव्हिटी, म्हणजे विपणन प्रक्रियेमध्ये वस्तूचं उत्पादन करण्यापासून ते अशा प्रकारे त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणे, कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करणं, त्यानंतर पक्क्या मालापासून वस्तू उत्पादित झाल्यानंतर ती एक विशिष्ट गोडाऊनमध्ये ठेवणे, त्यानंतर त्या वस्तूला मोठ्या प्रमाणात जाहिरातीच्या माध्यमातून मागणी कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आणि शेवटी ग्राहकांना ज्या ठिकाणी ती वस्तू अपेक्षित आहे त्या ठिकाणापर्यंत ती वस्तू पोहोचविणं, अशा प्रकारे हा कार्याचा समूह किंवा एक ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहे. आणि म्हणून या ठिकाणी या विपणन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित असतात आणि ते मोठ्या प्रमाणात त्यांना एक रोजगार प्राप्त होत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या उत्पादन आणि वितरण वस्तूच्या प्रभावीपणे उत्पादन आणि विक्रीसाठी हे अनेक घटक संयुक्तपणे अनेक प्रकारचे कार्य करत असतात किंवा स्वतंत्रपणे काम करत असतात. आणि म्हणून या वितरण प्रक्रियेमध्ये अंतिम ध्येय असतं की साधारणपणे जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला अपेक्षित असणारी वस्तू त्याच्या ठिकाणापर्यंत किंवा त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे या विपणन प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपण विपणनात नेहमी शिकतो की ग्राहक हा राजा असल्यामुळे ग्राहकाला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने वस्तूचं उत्पादन जर तशा प्रकारे केलं तर मोठ्या प्रमाणात अशा वस्तूची देशात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विक्री होत असते. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक विपणन प्रक्रियेचं आणि विपणन व्यवस्थापकाचं एक ध्येय असतं की आपल्या उत्पादनाची अधिकाधिक विक्री देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये झाली पाहिजे. आणि त्याच पद्धतीने या व्यवस्थापकाचं आणखी एक उद्दिष्ट असतं की जास्तीत जास्त या विक्रीतून आपल्याला नफा मिळाला पाहिजे. त्यानंतर आपल्या उत्पादन संस्था जी आहे त्या उत्पादन संस्थेचं आपल्या देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचे गुडविल तयार झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून ही विपणन प्रक्रियेमधले व्यवस्थापक नेहमी कार्य करत असतात. आणि म्हणून या विपणन प्रक्रियेमध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन, त्यानंतर वस्तू आणि सेवांचं वितरण, त्यानंतर वस्तू आणि सेवांमध्ये सातत्याने संशोधन आणि विकास करणं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणं, त्यानंतर त्या वस्तू आणि सेवांचं जाहिरात करणे, त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवणं, अशा अनेक ज्या प्रक्रिया आहेत, अनेक घटक जे आहेत, हे घटक या विपणन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाचे असतात. आणि म्हणून या विविध घटकांमुळे या विपणनाला दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून आज आपण या विपणनाचं महत्त्व या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये विपणनाचं पहिलं महत्त्व आहे की विपणन प्रक्रियेमुळे देशातील मोठ्या लोकसंख्येला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. आता रोजगार उपलब्ध करून देणारं विपणन प्रक्रिया किंवा देणारी विपणन प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. कारण विपणन प्रक्रियेमध्ये एखादी विशिष्ट उद्योग संस्था स्थापन करणं, त्यानंतर त्या उद्योग संस्थेसाठी लागणारी भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादन घटक एकत्र करणं, विशिष्ट कच्च्या मालावर वस्तूचं प्रक्रिया करणे, कच्च्या मालावर प्रक्रिया करून अंतिम पक्क्या मालात त्याचं रूपांतर करणं आणि त्या पक्क्या जो काही माल आहे तो पक्का माल त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे घटक काम करत असतात. आणि म्हणून या वेगवेगळ्या घटकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळत असतात. आणि म्हणून विपणन प्रक्रिया जी आहे ही विपणन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामध्ये आपण बघतो की वस्तूचं उत्पादन करणं,
त्या उत्पादनाचं पॅकेजिंग करणं, बांधणी करणं, त्यानंतर उत्पादनाची बांधणीनंतर त्याची विशिष्ट जाहिरात करणं, त्यानंतर ती जर वस्तू ही जर नाशवंत नसेल, टिकाऊ स्वरूपाची असेल तर तिचं विशिष्ट गोडाऊनमध्ये त्याची साठवणूक करणं, त्यानंतर ग्राहकांना जशी अपेक्षित आहे त्या पद्धतीने त्याची वाहतूक करणं, त्यानंतर आपल्या नवीन ग्राहकांना आपण कोणत्या वस्तूचं उत्पादन केलेलं आहे, त्या वस्तूच्या उत्पादनाची काय गुणवैशिष्ट्य आहेत, हे त्या ग्राहकांना समजण्यासाठी त्या उत्पादनाची जाहिरात करणं, त्याची ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करणं, अशा वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे विपणन प्रक्रिया जी आहे किंवा विपणनाचं हे एक महत्व आहे की विपणनामुळे देशातील जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी मिळत असतात. आता हे काही रोजगाराच्या संधी त्या प्रामुख्याने कुशल कामगार असतील, अकुशल कामगार असतील, त्याच पद्धतीने निम्न कुशल कामगार असतील, असे जे काही वेगवेगळे कामगार आहेत, कर्मचारी वर्ग आहेत, या कर्मचारी वर्गांना मोठ्या प्रमाणामध्ये अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. आणि म्हणून या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा विपणन हा एक महत्वाचा घटक आहे. विपणन ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर्मनी असेल, जपान असेल किंवा अमेरिका असेल किंवा आपण संयुक्त संस्थाने म्हणतो, या देशातून जाहिरात व प्रसिद्धी संस्था, वाहतूक व दळणवळणाची साधनं, विमा व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्या, साठवणूक करणाऱ्या, घाऊक आणि किरकोळ व्यापार करणाऱ्या अशा अनेक संस्था ज्या आहेत, या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारी विपणन ही एक महत्वाची प्रक्रिया आहे किंवा विपणन हा एक महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे विपणनामुळे देशातील जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. विक्रय कला व जाहिरात या क्षेत्रामध्ये देशातील तरुणांना, त्याच पद्धतीने होतकरू व्यक्तींना आणि ज्यांच्यामध्ये सुप्त असे गुण आहेत, असे सुप्त गुण असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे विपणन ही जी काही प्रक्रिया आहे, ही विपणन प्रक्रिया हजारो किंवा लाखो लोकांच्या उपजीविकेचं एक प्रमुख महत्वाचं साधन आहे. आणि म्हणून जर विपणन प्रक्रियेमध्ये कधी जर खंड पडला किंवा विपणन प्रक्रिया ही जर विस्कळीत झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांच्या रोजगाराच्या संधी सुद्धा कमी होत असतात. म्हणून या ठिकाणी विपणन प्रक्रियेचं पहिलं महत्वाचं महत्व आहे किंवा पहिलं महत्व आहे की या विपणन प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यानंतर दुसरं महत्व आहे त्यामध्ये प्रामाणिक आणि दर्जेदार वस्तूंचं उत्पादन, की अशा प्रकारे प्रत्येक उत्पादन संस्था अशा प्रकारचं वस्तूचं उत्पादन करते की ती वस्तू एक तर दर्जेदार असली पाहिजे, ती वस्तू तिचं प्रमाणीकरण झालेलं पाहिजे, तिला चांगला दर्जा जर प्राप्त झालेला असेल तर अशा वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी येत असते. आणि म्हणून या ठिकाणी या विपणनाचं दुसरं महत्व आहे की प्रामाणिक आणि दर्जेदार वस्तूंचे वितरण, की अशा प्रकारे विपणन प्रक्रियेमध्ये प्रामाणीकरण आणि प्रतवारी ही दोन कार्ये समाविष्ट असतात. आणि म्हणून या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या विविध प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन होतं किंवा औद्योगिक क्षेत्राबरोबरच शेती क्षेत्रामध्ये ज्या विविध प्रकारच्या वस्तूंचं जे उत्पादन होत असतं, या उत्पादनाला प्रामाणिक दर्जा मिळावा आणि प्रामाणिक दर्जाच्या माध्यमातून अशा प्रकारे या वस्तूंची बाजारामध्ये म्हणजे देशांतर्गत बाजारात असेल किंवा विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी, यासाठी अशा प्रमाणात त्याचं प्रमाणीकरण केलं जातं. दर्जेदार उत्पादन जे आहेत त्या दर्जेदार उत्पादनाला साधारणपणे ISI मार्क असतो किंवा जर शेती क्षेत्रातलं उत्पादन असेल तर त्याला ॲग्मार्क दर्शवलेला असतो किंवा इतर अनेक प्रकारच्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या वस्तू इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात, त्यांना अलीकडे ISO 9001 प्रमाणित केलेलं असतं किंवा प्रमाणित दर्जा दिलेला असतो. आणि या प्रमाणित दर्जेच्या माध्यमातून ग्राहक अशी जे काही प्रमाणित वस्तू आहेत किंवा ज्याला एक विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला आहे, मग तो ISI असेल, त्यानंतर ॲग्मार्क असेल किंवा ISO 9001 असेल, अशा प्रमाणित दर्जामुळे कोणताही ग्राहक अशी वस्तू सहज खरेदी करतो आणि अशा वस्तूला यातून मोठ्या प्रमाणात मागणी येत असते. आणि म्हणून या विपणन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारे काही महत्वाच्या कृषी वस्तू असतील किंवा कृषी उत्पादनं असतील, त्यानंतर दैनंदिन उपभोगाच्या वस्तू असतील,
किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, अशा वस्तूंना एक प्रमाणित दर्जा बहाल केला जातो. त्यामुळे अशा प्रमाणित दर्जामुळे त्या उत्पादनाची ग्राहकांमध्ये, देशामध्ये एक विशिष्ट ओळख असते आणि दर्जेदार जी काही गुणवत्ता धारण केलेली उत्पादने आहेत, ती विकल्याने विक्रेत्यांची प्रतिष्ठा तर वाढतेच, पण नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे अशा प्रकारे विपणनाचं हे एक दुसरं महत्त्व आहे, की विपणनामध्ये प्रामाणित आणि दर्जेदार वस्तूंचं वितरण केलं जातं आणि त्या वितरणामुळे ग्राहकाला चांगल्या दर्जाच्या वस्तू प्राप्त होतात आणि ग्राहकाच्या राहणीमानाचा दर्जा देखील वाढत असतो. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे किंवा तिसरं महत्त्व आहे, की देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते. इन्क्रीज द नॅशनल इन्कम, की अशा प्रकारे देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, म्हणजे एका आर्थिक वर्षात देशात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं, त्या उत्पादनाचं पैशात काढलेलं मूल्य, म्हणजे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. आणि म्हणून विपणन प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे देशात विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं. त्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी प्राप्त होते. त्या विपणन प्रक्रियेमुळे मग वाहतूक आणि दळणवळण असेल, जाहिरात क्षेत्र असेल, विक्री क्षेत्र असेल, उत्पादन क्षेत्र असेल, या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या घटकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे, इथं मोठ्या प्रमाणात वस्तूचं उत्पादन होत असल्यामुळे अशा उत्पादनाची किंमत, त्या उत्पादनाला किमतीने गुणलं की आपल्याला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होत असतं. म्हणून विपणन प्रक्रिया ही जी प्रक्रिया आहे, त्या विपणन प्रक्रियेमुळे आपोआपच देशामध्ये एक विशिष्ट प्रकारची वातावरण निर्मिती होत असते. त्या विक्रीला योग्य असं वातावरण निर्मिती झाली की त्या वातावरण निर्मितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या मागणीत सातत्याने वाढ होते. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात त्यामुळे संयोजक मोठ्या प्रमाणात वाढ करतात आणि त्यांनी या उत्पादनात वाढ केली की भूमी, श्रम, भांडवल संयोजक या उत्पादन घटकाला नव्याने रोजगाराच्या संधी मिळतात. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये इतर घटकांना उत्पन्न प्राप्त होतं आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि म्हणूनच या विपणन प्रक्रियेचं हे एक महत्त्व आहे, हे एक प्रमुख महत्त्व आहे की देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. एकूणच अर्थव्यवस्थेचे आर्थिक हितसंबंध पाहता देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होणं हे देशाच्या आर्थिक विकासाचं लक्षण असल्यामुळे या विपणन प्रक्रियेमुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सातत्याने भर होत राहते. त्यानंतर पुढचं चौथं महत्त्व आहे की वितरण खर्चामध्ये बचत होते. आता वितरण खर्च म्हटलं की विपणन प्रक्रियेमध्ये वितरण खर्चाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे वस्तू उत्पादन क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट कारखान्यामध्ये उत्पादित झाली की ती उत्पादित वस्तू त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येणारा जो खर्च आहे, त्याला आपण वितरण खर्च असं म्हणतो. आणि म्हणून यासाठी या वितरण खर्चामध्ये आपण बघितलं की आपल्या देशामध्ये रस्ते वाहतूक आहे, त्यानंतर आपल्या देशामध्ये रेल्वे वाहतूक आहे, किंवा जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारे हवाई वाहतूक आहे, जल वाहतूक आहे. या वाहतुकीचा, या वस्तूचं जे उत्पादन आहे, त्या उत्पादनाचं वितरण ग्राहकांपर्यंत करण्यासाठी या विविध मार्गांचा अवलंब केला जातो. आणि म्हणून यासाठी अशा प्रकारे या वितरण खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या विपणन प्रक्रियेमुळे हळूहळू बचत होऊ लागते. म्हणजे रेल्वे वाहतूक असेल, मालट्रक वाहतूक असेल, त्यानंतर यातून जास्तीत जास्त मालाची वाहतूक केली जाते. जाहिरात आणि प्रसिद्धी या कार्यामुळे सुद्धा वितरण खर्चात बचत होते. म्हणजे सुरुवातीला जरी वितरण खर्च जास्त असला तर जसजशी वस्तू आणि सेवांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, त्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. मागणीत वाढ झाली की आपोआपच त्या मागणीतून जास्तीत जास्त वस्तूंची वितरण केलं जातं किंवा वाहतुकीच्या माध्यमातून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. नंतरच्या काळामध्ये हळूहळू सरासरी या वस्तूचा वितरण खर्च कमी येऊ लागतो. आणि म्हणून वितरण खर्च कमी येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की जेव्हा त्या अशा वस्तू आणि सेवांना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागते, तेव्हा त्या मागणीच्या माध्यमातून आपोआपच सरासरी वस्तूचा वितरणाचा खर्च किंवा वस्तू उत्पादन क्षेत्रापासून किंवा कारखान्यापासून तर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा जो खर्च आहे, तो नंतरच्या काळात कालांतराने हळूहळू कमी कमी होत जातो. आणि तसतसं जसजसा हा वितरण खर्च कमी होत जातो, तसतसा त्या उत्पादन संस्थेच्या एकूण नफ्यामध्ये वाढ होऊ लागते. आणि त्या उत्पादन संस्थेच्या नफ्यात वाढ झाली की उत्पादन संस्थेचा नफा वाढला की आपोआपच तिच्या आर्थिक परिस्थितीमध्ये देखील सुधारणा होऊ लागते.
आणि म्हणून या विपणन प्रक्रियेचं चौथं महत्व आहे की वितरण खर्चामध्ये बचत होऊ लागते. त्यानंतर या वितरणाचं पाचवं महत्व आहे की व्यापार चक्रापासून संरक्षण किंवा त्यालाच आपण आर्थिक तेजी आणि आर्थिक मंदीपासून अशा प्रकारचं संरक्षण होतं. आता आर्थिक तेजी आणि आर्थिक मंदी त्याला आपण इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी अँड इकॉनॉमिक रिसेशन असं म्हणतो. यासारखी जी काही व्यापार चक्र आहे त्याला आपण सोप्या भाषेमध्ये आर्थिक तेजी आणि आर्थिक मंदी असं म्हणतो. यासारखी जी काही व्यापार चक्र आहे ही प्रत्येक देशामध्ये आणि जगातल्या सर्वच देशांमध्ये कमी अधिक कालावधीमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण होत असतात. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी काही तेजी आणि मंदीची जी चक्रे आहेत, या तेजी आणि मंदीच्या चक्रांपासून संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी ही विपणन प्रक्रिया करत असते. म्हणजे जगातल्या एखाद्या विशिष्ट देशामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या आर्थिक तेजी आणि मंदीसारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या परिस्थितीवर मात करण्याचं काम या विपणनाच्या माध्यमातून केलं जातं. कारण आपण बघितलं की विपणन प्रक्रियेमध्ये वस्तूचं उत्पादन करण्यापासून त्या वस्तूची जाहिरात करणं, त्यानंतर त्या वस्तूचं उत्पादनाची साठवणूक करणं, त्यानंतर साठवलेला माल विशिष्ट कालावधीमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, त्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याची जाहिरात वगैरे, या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत या विपणनाशी संबंधित असल्यामुळे जेव्हा एखाद्या देशामध्ये अशा प्रकारची आर्थिक तेजी किंवा आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या आर्थिक तेजी आणि मंदीच्या परिस्थितीवर मात करण्याचं काम ही विपणन प्रक्रियेच्या माध्यमातून केलं जात असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या विपणन कार्यामुळे मंदीच्या प्रवृत्तीस रोखून धरणे किंवा विपणन कार्यामध्ये जाहिरात, प्रसिद्धी, त्यानंतर विक्रय कला, त्यानंतर वाहतूक आणि दळणवळणाच्या माध्यमातून वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, अशा प्रकारचे अनेक घटक यात कार्यरत असल्यामुळे एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये जर आर्थिक तेजी किंवा आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली, तर त्यातून त्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचं काम या विपणनाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा समाजाला आपल्या गरजांची सतीश जाणीव करून दिली जाते, यातून मागणी वाढणं, त्यानंतर उत्पादन वाढतं आणि व्यावसायिक आणि उत्पादन संस्थांची घसरण, डिप्रेशन ऑर डाऊनवर्ड ट्रेंड्स रोखून धरण्याचं काम ही विपणन प्रक्रिया करत असते. आणि म्हणून मंदीच्या काळामध्ये पुष्कळसे लहान लहान जे उद्योग आहेत हे बंद पडतात, कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची परिस्थिती निर्माण होते, मोठे जे काही औद्योगिक संस्था आहेत यांना पुरेशी मागणी मिळत नाही, किंवा जसं आपण बघतोय की अलीकडे कोविड-19 अशा प्रकारच्या अनेक समस्या जगभरामधल्या सर्व देशांमध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे या विपणन प्रक्रियेला काही कालावधीसाठी देशातल्या केंद्र सरकार, घटक राज्य सरकारांनी अशा प्रकारचे लॉकडाऊन करून बघितलं, परंतु त्याचा परिणाम असा झाला की खूप मोठ्या लोकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न घटू लागलं, त्यानंतर जे काही कर संकलन आहे ते कमी होऊ लागलं. आणि म्हणून अशा प्रकारे अलीकडे आता सर्व सरकारने निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी कोविड-19च्या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारे आपल्या देशामध्ये मंदीची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला ही विपणन प्रक्रिया, म्हणजे वस्तूचं उत्पादनापासून ते त्या वस्तूच्या उत्पादनाची विक्री ग्राहकांपर्यंत करण्याची जी प्रक्रिया आहे, जिला आपण मार्केटिंग किंवा विपणन म्हणतो, ती विपणन प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे की जेणेकरून आपल्या देशामध्ये किंवा घटक राज्यामध्ये किंवा राज्यामध्ये अशा प्रकारची आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून. आणि म्हणून विपणनाचं हे एक महत्वाचं कार्य आहे की विपणनामुळे अशा प्रकारची आर्थिक तेजी किंवा आर्थिक मंदीसारखी जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं काम या विपणनामुळे सहज शक्य होत असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे की वितरण खर्चामध्ये बचत, की अशा प्रकारे या विपणन कार्यामुळे उत्पादनाचं जे काही वितरण खर्च आहे तो वितरणाचा खर्च, त्या खर्चामध्ये बचत होत असते. म्हणजे वितरण म्हणजे की वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर त्या उत्पादनाची विशिष्ट परिसरामध्ये साठवणूक केली जाते आणि जसजसं ग्राहक त्याला मोठ्या प्रमाणात मागणी करू लागतो, त्या मागणीनुसार अशी जी वस्तू आहे ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे त्याला आपण वितरण असं म्हणतो. आता वितरणामध्ये वाहतुकीसाठी किंवा वाहतूक आणि दळणवळणासाठी जलद, वेगवान आणि सुरक्षित वाहतुकीची साधने वापरली जातात. मग यामध्ये रेल्वे वाहतूक असेल, मालट्रक असेल किंवा असे अनेक घटक जे आहेत, या घटकांचा वापर यासाठी केला जातो. आणि म्हणून वितरण खर्चामध्ये बचत हा देखील या विपणनाचं एक महत्वाचं महत्व आहे किंवा हे एक महत्व आहे. आणि म्हणून अशा प्रकारे
या वितरणाचा खर्च जो आहे तो हळूहळू कमी होऊ लागतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या विपणन प्रक्रियेचं आपण 7 मुद्द्यांच्या आधारे अशा प्रकारे त्याचं आपण स्पष्टीकरण करू शकतो किंवा रोजगार संधीमध्ये वाढ. त्यानंतर दुसरं आहे की प्रमाणित आणि दर्जेदार वस्तूंचं वितरण. त्यानंतर तिसरा घटक आपण बघितला तो म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते. त्यानंतर चौथा महत्वाचा घटक की वितरण खर्चामध्ये अशा प्रकारची बचत होते. आणि पाचवा महत्वाचा घटक आहे की देशामध्ये आर्थिक तेजी आणि आर्थिक मंदी जी काही मंदीसारखी जी व्यापार चक्रे निर्माण होतात त्या व्यापार चक्रांपासून संरक्षण करण्याचं काम ही वितरण प्रक्रिया करत असते. आणि म्हणून अशा प्रकारे या 4 घटकांच्या आधारे किंवा 5 घटक जे आहेत त्या 5 घटकांच्या आधारे आपण या विपणनाचं महत्त्व स्पष्ट करू शकतो. आणि तुम्हाला असाइनमेंटसाठी क्वेश्चन असणार आहे की खालील प्रश्नांची 250 ते 300 शब्दात उत्तरे लिहा आणि प्रश्न असणार आहे की विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा. अशा प्रकारे या 5 ते 6 मुद्द्यांच्या आधारे आपण हा घटक कंप्लीट करू शकतो. राहिलेला घटक आपण पुढच्या तासाला घेऊ. ओके, थँक्यू.